आज नारायणगाव पोलीस स्टेशनला वाजगे साहेब असतील, मानखिले साहेब असतील, बोरकर असतील आणि इतर त्यांचे काही मित्र, पोलीस हा 24 तास कर्तव्यावरती असतो. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, त्याला कुठल्याही ऋतूचं भान नसतं. फक्त काम हे सर्व महत्त्वाचे आणि जनतेची सेवा करणे ही महत्त्वाची. ब्रीदवाक्यच आहे, सदरक्षणाय खलनिग्रहाय. तर पोलीस हा 24 तास काम करत असतो. म्हणून एक लोकसभातून आणि आपुलकीच्या नात्याने हे सर्वजण पुढे आलेले आहेत. यांनी आता पावसाळा सुरू झालेला आहे. सध्या तरी अवकाळी पाऊस आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे. ठिकठिकाणी शेतीचंही नुकसान होत आहे. तर ट्रॅफिक ही सुरळीत चालू राहावी आणि पोलिसांची सेवा चांगली व्हावी यासाठी आम्हाला बोरकर साहेब असतील, बानखेले साहेब असतील, वाजगे साहेब असतील यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून रेनकोट हे प्रोव्हाइड केलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांना. त्यांनी जाता येताना पोलिसांची अवस्था बघितलेली आहे, व्यथा बघितलेली आणि त्यांनी त्यांची जाणीव ठेवून पोलिसांना मदत केलेली आहे. आणि नारायणगाव पोलीस स्टेशन हे फार सुसज्ज झालेलं आहे. 24 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांच्या हस्ते नवीन इमारतीचं सकाळी 9 वाजता उद्घाटन आहे आणि लोकांच्या सेवेसाठी ही इमारत 24 तास अहोरात्र उभी राहणार आहे. आणि याचा मला जुन्नर DYSP म्हणून मला खूप मोठा अभिमान वाटतो. आणि हा तालुका खरोखर सुंदर आहे. जुन्नर तालुका हा, मी ज्यावेळेस नवीन आलो जुन्नर तालुक्यामध्ये फिरलो तर त्यावेळेस तर मला असं वाटलं की मी स्वित्झर्लंडमध्ये आलो आहे की काय. कारण पिक्चरमध्ये मी स्वित्झर्लंड बघितलेलं आहे, तसंच ते स्वित्झर्लंड आहे. आणि महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड म्हणजे जुन्नर तालुका आहे. इथे शिवनेरी आहे, नाणेघाट आहेत. या तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत, इरिगेशन चांगलं आहे, सुसज्ज शेती आहे आणि शेतीतून येणारं जे काही माल आहे याचं मार्केटिंग नारायणगाव असेल, जुन्नर असेल, ओतूर असेल, या ठिकाणी मोठे मार्केट आहे टमाट्याचं. आणि आशिया खंडामध्ये इथून टमाट्याचं मार्केटिंग होऊन प्रत्येक आशिया खंडामध्ये, शहरामध्ये, देशामध्ये जात आहे. हा मला अभिमान आहे की या शिवनेरीमध्ये आम्हाला, मी आहे किंवा माझे सहकारी शेलार साहेब आहेत किंवा इतर कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांना इथे जनतेची सेवा करण्याचा जो मौका मिळाला आहे महाराजांच्या याच्या म्हणजे पावनभूमीमध्ये, हे आमचं भाग्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.